मर्फीचा काय किंवा पंगलोसचा काय, दोन्ही नियम फिजूल आहेत. नाण्यांना आणि पावाच्या तुकड्यांना स्वतःची इच्छा नाही. तुमची इच्छा जाणण्याचीही इच्छा नाही आणि तुम्हाला डावा उजवा कौल देण्याचीही नाही. शिवाय एकासाठीच भलं हे दुसऱ्यासाठी बुरं असू शकतं. दोघांनीही जिंकण्याची कळकळून प्रार्थना केली असली तरी अंतिमतः टेनिसच्या सामन्यात कोणीतरी एकच विजेता ठरतो, नाही का? जेव्हा चांगलं वाईट का घडतं असं विचारण्यापेक्षा दोन्हीही मुळात घडतंच का असं विचारून उत्तर मिळतंय का पाहू. भाग्य, शक्यता आणि कार्यकारण. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे असं म्हटलं तर जातं. एकाअर्थी खरंच आहे हे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतंच. कारण हे आधी, त्याचे परिणाम हे नंतर. 10व्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे पृथ्वीच्या कवचाचे थर सरकले की भूकंप होतात आणि समुद्रातल्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा येतात. त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे कार्यकारणोभाव असतो. कारणांचा परिणाम म्हणूनच घटना असते. पण कारण ह्याचा गैरअर्थ लावला जातो. कारण म्हणजे हेतू असा अर्थ लावला की घोटाळे सुरू होतात. मग त्सुनामी ही पापाची शिक्षा वाटू लागते. किनाऱ्यावरचे छिनाल, डान्सबार, कॅसिनो, डिस्को अशा पापांच्या अड्ड्यांचा विनाश करण्याच्या हेतूने कुणीतरी योजलेली लाट वाटू लागते. हा भोंगळ वैचारिक गोंधळ भलताच सार्वत्रिक आहे. हा बालपणीच्या संस्कारांचा पगडा आहे. बालमनास तज्ज्ञांच्या मते काही खडखडबडीत का असतात याचं मुलांना भावलेलं उत्तर प्राण्यांना पाठ खाजवण्याची आणि सुटसुटीत कारण निवडतात. बरीचशी मुलं लवकरच मोठी होतात. प्रश्नांचं असं अतिसुलभीकरण मागे पडतं. पण भूकंपासारख्या जीवघेण्या संकटसमयी किंवा अशा संकटातून सहीसलामत सुटकेच्या संकटमोचनक्षणी बरीचशी मोठी माणसं मात्र बालबुद्धीनेच विचार करतात. अशा वेळी पुन्हा एकदा प्रश्नाचं सुलभ आणि सुटसुटीत कारण निवडलं जातं. मग दुर्भाग्याचं काय? भाग्य आपल्या कपाळी असतं का नसतं? काही माणसं महद्भाग्याची धनी असतात का? काहींच्या मागे कायम साडेसाती असते का? आता साडेसाती संपली, आता भाग्योदयच होणार असं म्हणणारी माणसं असतात. त्या अमकीचं नशीबच फुटकं, सारखं तिच्या मागे काहीतरी शुल्लकाट आहेतच असं मानणारी माणसं असतात. संपली साडेसातीची खेळी, आता भाग्योदयाची पाळी ही मानसिकता सरासरी नियम न समजल्याचंच लक्षण आहे. आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊ. इथे पहिल्यांदा फलंदाजी करायला मिळणं बरेचदा फायद्याचं असतं. यासाठी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं. आपल्याच टीमच्या कप्तानने नाणेफेक जिंकावी अशी दोन्हीकडच्या पाठीराख्यांची कामना असते. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत प्रत्येक वेळी धोनी ओळीनं टॉस जिंकत गेला. याचा चांगला फायदा भारतीय संघाला झाला. शेवटी
शेवटीही धोनीनं जिंकून पहिली बॅटिंग घेणं भारताच्या हिताचं होतं. लाखो चाहते भारताने टॉस जिंकावा म्हणून प्रार्थना करत होते. बक्षीस लावून याहूने प्रश्न केला होता, नशिबाची संगत राहणार का? धोनी पुन्हा एकदा टॉस जिंकणार का? बक्षीस विजेतं उत्तर होतं, सरासरीच्या नियमांवर माझा विश्वास आहे. अर्थात संघकाराचं टॉस जिंकेल, कारण आजवर धोनी जिंकत आलाय आणि म्हणून आता संघकारा जिंकण्याची शक्यता जास्त आहे. ह्यातला अट्टल चरखमूपणा लक्षात आला की तुमच्या नाणी निष्पक्ष नसतात. म्हणूनच तर नाणेफेकीची पद्धत आहे. सरासरीच्या नियमांप्रमाणे निम्म्या वेळाच धोनीने जिंकायला हवं. पुन्हा धोनीच जिंकला तर हा अन्याय होईल. त्यामुळे आता तो हरण्याची शक्यता वधारली आहे. त्यामुळे संघकारावरचा अन्याय दूर होईल. किंवा पूर्वी प्रत्येक टॉस धोनीने जिंकला होता. त्या कारणे आता संघकाराची पाळी आहे. हा युक्तिवाद असमंजसपणाचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वी कितीही वेळा धोनी जिंकला असला तरी आता आणि प्रत्येक वेळी धोनी जिंकण्याची शक्यता 50%च आहे. आता संघकाराची पाळी. न्याय अन्याय वगैरेची बात आपल्या मनात असते, पण नाणेफेकीत नसते. आपल्या मनात असते, पण नाण्यात नसते. आणि ऐकूयात जगातही नसते. 1000 वेळा नाणं फेकलं तर 500 वेळा छापा आणि 500 वेळा काटा पडेल, हे अंदाजे बरोबरच आहेत. पण 999 वेळा लागोपाठ छापा पडला म्हणून 1000व्या वेळी काटा पडण्याची शक्यता वाढत बिडत नाही. ती 50%च राहते. आता काट्याची पाळी. नाही तर काट्यावर अन्यायच की, असं काही नसतं. सरासरीच्या या नियमाचं नीट आकलन न झाल्यामुळे अनेक जुगारी धुळीस मिळाले आहेत. अर्थात खरंच आधी 999 वेळा छापा पडला आणि 1000व्या फेकीला पैसे लावायची वेळ आली तर मी तरी छाप्यावरच लावीन. शहाणे असाल तर तुम्हीही तेच करा. कारण 999 वेळा छापा याचा सरळ अर्थ असा की नाण्यात किंवा तो फेकण्यात कुणीतरी काहीतरी मखलाशी करत आहे. कुणीतरी शकुनी मामा आहे. संघकारा टॉस हरला आणि त्यामुळे भारताला भरपूर फायदा झाला असं तुम्ही बोलाशक म्हणा. यात तुम्ही एवढंच सुचवताय की टॉस जिंकणाऱ्याला नव्या पिचवर धुवांधार बॅटिंग करायला मिळाली आणि बिचाऱ्या संघकाराला नाही. हे ठीक आहे. नाणेफेक जिंकणं हे धोनीच्या पथ्यावर पडलं. संघकारा जिंकला असता तर तो फायदा त्याला मिळाला असता असं तुम्ही म्हणू शकता. पण एवढ्या वेळा धोनी जिंकला तेव्हा आता संघकाराची पाळी. हे बकवास आहे. किंवा धोनी चांगला क्रिकेटपटू आहे, पण त्याला कप्तान करावं आणि तो नाणेफेक जिंकतो म्हणून हे शुद्ध मूर्खपणाच आहे. कुणी चांगला बॅट्समन असेल, कुणी वाईट बॉलर असेल, पण कुणी टॉस जिंकण्यात तरबेज किंवा ढप कसा असू शकतो? म्हणूनच गंडे दोरे ताईत बांधून कोणाचं भाग्य फळफळत नाही. भाग्याची अंगठी फक्त विक्रेत्याचंच भलं करते. या साऱ्याचा
या साऱ्याचा प्राप्त परिस्थितीवर शून्य परिणाम होतो. झालाच तर तुमच्या मनस्थितीवर होतो. बॉलिंग करणाऱ्याच्या आधी मन थोडं एकाग्र होईल, जरा हुरूप येईल, जरा निश्चिंत वाटेल. हे मानसिक परिणाम होतील. हे मानसशास्त्र आहे. याचा भाग्य दुर्भाग्य याच्याशी संबंध नाही. काही लोक गोंधळी असतात, काही सतत धडपडतात. तो स्वभावाचा, निर्णयक्षमतेचा भाग आहे. त्यात नशीब घुसडायचं कारण नाही. अखंडपणे सावधान. थोडक्यात सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे असं काही नसतं. निसर्गात भलं बुरं जे घडतं ते साधारण समप्रमाणात घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशः खूप किंवा नाशूक करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात. त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात. एवढंच. आपल्याला त्या चांगल्या किंवा वाईट अशाही वाटतात. आपल्याला त्या चांगल्या किंवा वाईटही वाटतात. आपल्या वाटण्यामुळे घटिताची वारंवारता बदलत नाही. हे पचन खूप कठीण आहे. पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदान. ही कल्पना गोंजारायला खूप सोयीची आहे. पण दुर्दैवाने या विश्वाला तुमच्या सोयीशी काहीच सोयीसुतक नाही. हे सगळं ठीकच आहे. पण गंमत म्हणजे उत्क्रांतीचा विचार केला तर मर्फीच्या नियमासारखं काहीतरी घडत असतं हेही खरं आहे. भूकंप किंवा दुष्काळ हा तुमच्या पुढे काळ म्हणून आला असला तरी त्यात त्याचा काही हेतू नसतो. भूकंप, दुष्काळ वगैरे घडत असतं. तुमच्यावर होणाऱ्या परिणामांची त्यांना क्षिती नसते. उत्क्रांतीशास्त्र इथे वाट थोडी निसरडी आहे. लांडगा शेळीचा फराळ करतो. मोठा मासा छोट्याला गट्टम करतो. पण लांडगा किंवा मोठा मासा त्या शेळीचं किंवा छोट्या माशाचं वाटोळं करायच्या हेतूने प्रेरित नसतो. स्वतःचं पोट भरण्याच्या हेतूने लांडगा किंवा मासा विचार करणारच. तसं तर एखादा व्हायरस तुम्हाला मृत्युमुखी लोटू शकतो. पण तुम्हाला खतम करणं असा विचार व्हायरसला नक्कीच शिवत नाही. नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती झाली आहे तेव्हा व्हायरस, लांडगे किंवा मोठ्या माशाचा हल्ला भक्ष्यासाठी घातकच. आपल्या भक्ष्याचा घास करणं हा अंगभूत गुणच आहे या भक्षकांचा. पण भूकंप, दुष्काळ, वादळ काही तुमचा घास करायला टपलेली नसतात. तुमचा घाट घातलेला नसतो त्यांनी. तसं तुम्हाला वाटत असलं तरी ती तशी नसतात. त्यांनी त्यांच्या नियमानुसार घडत असतात. परिणामांची पर्वा त्यांना नसते. नैसर्गिक निवड जगण्यासाठीचा झगडा म्हणजे प्रत्येक जीवाला त्याला पाण्यात पाहणारा कोणी ना कोणी शत्रू आहेच. या शत्रूंची शस्त्रास्त्र तर अगदी बुद्धिमत्तेची कमाल वाटावी अशी असतात. बेसावत किड्यांची पारद करायला कोळ्याचं जाळं मोठ्या कल्पकतेने विणलेलं असतं. सिंहाकडे आपलं भक्ष्य पकडण्यासाठी शंखाकृती खड्डे खणण्यात आणि बुडाशी लपून बसण्यात हे
हे सिंहकिड्यांनी लावलेले सापळे, त्यात घसरून पडायला मुंग्या हे त्याचं खाद्य. कोळ्यांनी किंवा सिंहकिड्यांनी जे पाश रचले ते विचारपूर्वक, योजनापूर्वक घडले असं म्हणतात मुळीच नाही. नैसर्गिक निवडीमध्ये आणि त्यांची कौशल्य जगण्याला पूरक ठरली एवढंच. त्यामुळे अशी कौशल्य किंवा अशी वागणूक असणारे मेंदू निसर्गतः निवडले गेले. ते कुणी बनवले नाहीत. कल्पक सापळ्यांची कल्पना करणारे मेंदू ही उत्क्रांती देणगी आहे. हरणाच्या शिकारीसाठी सिंहाचं शरीर कुणी कल्पकतेनं विचारपूर्वक घडवलंय असं आपल्याला वाटत असतं. आपण हरिण असतो तर माग काढत पाठलाग करून हल्ला करणारा सिंह हा कोणीतरी आपल्यावर हेतुतः सोडलाय असं वाटलं असतं आपल्याला. भक्षकांच्या भक्षस्थानी पडतात असे भक्षकही भक्ष्यांना बळी पडू शकतात. हरणाने स्वतःचा जीव वाचवणं म्हणजे सिंहाला उपाशी मारणंच आहे असं काहीसं परोपजीवी आणि त्यांच्या यजमानांबद्दलही म्हणता येईल. शिवाय प्रत्येक जीव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या जातीच्या इतर जीवांशी अशीच स्पर्धा करत असतो. पण पारडं जड झालं की परिणामी दुसऱ्यात नैसर्गिक निवडीचं जास्तीच दान पडत असतं. जीवन कलह थोडा सैलावला की शत्रू प्रबळ होतो. भक्षक परोपजीवी यजमान कुणीही स्पर्धक त्यांच्या शत्रुपक्षात सुधारणा होते आणि कलह जारी राहतो. मर्फीच्या नियमांप्रमाणे भक्षक तुमचा घास करायला टपलेले असतात. भूकंप, दुष्काळ हे शत्रू खरेच, पण हे नरहेतुक शत्रू हे तुमचा घास करायला टपलेले असतात असं नाही म्हणता येणार. प्राण्यांच्या वागणुकीवर सुद्धा उत्क्रांतीशास्त्र प्रकाश टाकतं. रानातल्या हरणाच्या मनातली भयभावना ही उत्क्रांत होत आलेली आहे. उंच गवताची खसखस ही वाऱ्याची असेल तर अगदी निर्धोक असेल. वारा काही आपल्याला खात नाही, त्याला आपल्याशी काही घेणं देणं नाही. आता हरण शांतपणे निर्धोक चरू शकतं, पण जर बिबट्या असेल तर जीवाशीच गाठ की. आजवर हरिणाची लीलया पार करणारे बिबटेच जगण्याच्या स्पर्धेत पिढ्यानपिढ्या तगून आहेत. त्यामुळे हरिण सदा सावध असतात. हीच गोष्ट भित्र्या सशाची, इवल्या माशांची, पारध्यांनी भरलेल्या या जगात अखंडपणे सावधपण हेच धोरण योग्य. घोटाळा होऊ शकत असेल तर तो होणारच असं गृहीत धरणं शहाणपणाच आहे. मर्फीचा नियम जणू काही हेच सांगतो. डार्विनही हेच सुचवतो. गोची होणारच असेल तर ती होतेच असं गृहीत धरून सावधपणे वागणारे जगात तगतात आणि सावधपणे वागणारे प्रजा प्रसवतात. बेसावधपणे वागणारे लवकरच भक्षस्थानी पडतात. त्यामुळे
प्रजोत्पादनात ह्यांचा नंबर खाली. आपल्या पूर्वजांचे आयुष्य म्हणजे रात्रदिन आम्हा युद्धांचा प्रसंग. मगरी, सुसरी, सिंह, साप, पदोपदी शत्रू, गवतातली खसखस, काटकी मोडण्याचा आवाज. असं काही झालं की कुशंका घेणं उत्तम. तेव्हा सदैव कुणीतरी आपल्या वाईटावर आहे असं धरूनच वागणं शहाणपणाचं होतं. वाईटावर आहे म्हणजे कुणी हेतुतः तुमच्यावर दुःख धरलाय असं मात्र समजू नका. पण उत्क्रांतीच्या भाषेत सांगायचं तर जगात धोके फार, जीवघेणे धोकेही फार. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वांनुसार त्यांनी माझ्यावर डोक धरल्यासारखं त्यांचं वागणं असणार आहे. माझ्या भल्यासाठी कुणी टपलेलं नाही. वाईटावर मात्र बरेच आहेत. मर्फीचा नियम खरा असो नसो, पण तो खरा आहे असं धरून वागणं हे शहाणपणाचंच आहे. कारण कधी केव्हा कुठून कसा आघात होईल हे सांगता येणार नाही. सबब फाजील आशावाद फिजूल आहे. मनुष्यमात्रांची वागणूक उत्क्रांतीच्या नियमांनी घडले. सदैव भक्ष होण्याची अंधश्रद्धा म्हणावी अशी भीती आपल्या मनात खोल दडून आहे. तेव्हा मर्फीचा नियम खरा आहे असं गृहीत धरून अखंडपणे सावधान असं जगणं व्यवहार्य आहे. पण हे अति झालं की आपण म्हणतो भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. आजार आणि उत्क्रांती हातात हात. उत्क्रांतीसह हातात हात. प्रगतीला साथ. आपल्याला निव्वळ भक्षकच खातात असं नाही. परोपजीवी म्हणजे जंतू आणि असे अनेक जीवजंतू अगदी नकळत आपला ऱ्हास करत असतात. सिंह आपल्याला खातो, पण मारून खातो. पण हे जिवंतपणीच आपले लचके तोडत राहतात. म्हणून सिंह हा भक्षक, पण हा परोपजीवी भक्षक आहे. हे भक्ष्यापेक्षा मोठे असतात किंवा साधारण तेवढेच असतात. परोपजीवी मात्र आपल्याला मनाने कितीतरी लहान पण जीवघेणा हल्ला करतात हे तोही सावकाश, हळूहळू. प्राण जाईपर्यंत त्यांनी आपल्याला आतून पूर्ण पोखरलेलं असतं. परोपजीवी झुंडीनं हल्ला करत सर्दी खोकला होतो तेव्हा लाखोंच्या संख्येने हे जंतू आपल्या शरीरात वास्तव्यास असतात. सगळेच सूक्ष्मजीव जंतू या सदरात मोडतात. पण सगळेच जंतू सारखे नसतात. विषाणू अति छोटे असतात, जीवाणू थोडे मोठे. मलेरियाचे जंतू म्हणजे एकपेशीय जीव हे बॅक्टेरियांपेक्षा बरेच मोठे पण सूक्ष्मच. चिखल्या गजकरणासारखे आणि काही आजार तर बुरशीमुळे होतात. टीबी, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कॉलरा, घटसर्प, महारोग, केसतोडा, गळू हे जीवाणूजन्य आजार. गोवर, गालकुंड, देवी, नागिन, कांजिण्या, रेबीज, पोलिओ, जर्मन गोवर आणि
सर्दी फ्लू हे विषाणूजन्य, तर डिसेंट्री मलेरिया हे प्रोटोझोआपासून उद्भवणारे. शिवाय जंत तर आपल्या सगळ्यांच्याच परिणामांचे. शाळेपासून जीवशास्त्र माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे शेतात कुठे मेलेला प्राणी सापडला की मी उत्साहाने त्याचं डिसेक्शन करायचो. ह्या साऱ्या प्राण्यांच्या आतड्यांचं आश्चर्यकारकरित्या शेकडो कृमी वळवळत असायचे. शाळेच्या प्रयोगशाळेत वाढवलेल्या सशात किंवा उंदरात मात्र हे नसायचे. आपली प्रतिकारक शक्ती या परोपजीवींशी सतत झुंजत असते. परोपजीवी विरुद्ध हे नैसर्गिक संरक्षण. या प्रतिकारक शक्तीचं काम इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यावर एक स्वतंत्र पुस्तक होईल. एकदा जंतू शरीरात शिरला की पांढऱ्या पेशींची फौज त्यावर तुटून पडते. ह्या पेशी आणि त्यांनी त्या विशिष्ट जंतूविरुद्ध निर्मिलेली रासायनिक अस्त्र ह्यांच्या सहाय्याने ही झुंज खेळली जाते. सहसा आपण जिंकतो, जंतू हरतात आणि आपण आजारी पडत नाही. त्या जंतूंची ओळख लक्षात ठेवली जाते. पुन्हा जर तशाच प्रकारचा हल्ला झाला तर पांढऱ्या पेशींची सेना आता अधिक जोमाने आणि पूर्वतयारीनिशी युद्धात उतरते. आपल्या नकळत हे घडत राहतं. गोवर, गालकुंड, कांजिण्या वगैरे आजार पुन्हा होत नाहीत ते यामुळे. गालकुंड वगैरे लहानपणीच येऊन गेलेले बरे असं म्हटलं जायचं, कारण त्या आठवणीमुळे मोठेपणी गालकुंड होत नाही. मोठेपणीच गालकुंड महातापदायक, विशेषतः पुरुषांना, कारण थेट वृषणांना विलक्षण वेदनादायी सूज असते. लस दिली जाते म्हणजे हाच प्रकार मोठ्या आणि नेटकेपणाने कृत्रिमरित्या घडवून आणला जातो. मृत अथवा मृतप्राय जंतू किंवा त्यांचं सौम्य विष शरीरात टोचवलं जातं. हीच लस तुम्हाला त्रास काही जाणवत नाही, पण प्रतिकारशक्ती ह्या सौम्य हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार करते ह्याची ओळख लक्षात ठेवते. परिणामी ह्या जंतूविरुद्ध प्रतिकारक शक्ती निर्माण होते. आपल्याला आजार न होताच तयार होतो. झालाच तर पुन्हा हल्ला तर प्रतिकारासाठी आपण सतत सज्ज राहतो. आपल्या प्रतिकारशक्तीला आपला कोण आणि परका कोण हे ओळखणं हे खूप जिकिरीचं काम शिकावं लागतं. आपल्याला प्रतिकारशक्तीचा अपराभव चांगला जागृत असतो. आपल्या पेशी सही सलामत, पण परक्या पेशी तात्काळ नेस्तनाबूत अशी किमया साधली जाते. ही तारेवरची कसरत असते. उदाहरणार्थ, गरोदरपणात गर्भवासी बाळ खरं तर परक असतं. त्याची निम्मी गुणसूत्र बाबांकडून आलेली असतात. रक्तगटही वेगळा असू शकतो, पण ते साबूत ठेवलं जातं. बहुतेकदा बाळाला आपले मानायची शिकवण हा उत्क्रांतीच्या शाळेतला सस्तन प्राण्यांच्या वर्गातला एक अवघड धडा.
हा धडा आपल्या प्रतिकारशक्तीने चांगलाच आत्मसात केला आहे. म्हणून तर बरेच गर्भ प्रसूतीपर्यंत टिकतात, तरीही अनेकदा गर्भपात होतात. ते ह्या अपपराभवाच्या घोटाळ्यामुळे. हा धडा अजूनही नीट गिरवला पाहिजे तर. अपराभवाचे काही घोटाळे निव्वळ डॉक्टर निस्तरतात म्हणून ही बाळं वाचतात. उदाहरणार्थ, काही तान्ह्यांचं रक्त जन्मतः संपूर्ण बदलावं लागतं, तेही अपपरभावाच्या घोटाळ्यामुळे. प्रतिपक्षाचा यथायोग्य मुकाबला करण्याऐवजी अतिजोरदार मुकाबला ही एक बला ठरू शकते. ॲलर्जी होते म्हणजे असंच काहीतरी होतं. प्रतिकारशक्ती नको त्या गोष्टीचा प्रतिकार करता घोटाळेच जास्त निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, परागकण हे तसे निरुपद्रवी, पण काहींची प्रतिकारशक्ती त्यांच्याशी अगदी अटीतटीची लढाई लढते. इतक्या अटीतटीने परागकणांशी लढता ताप, नाक गळणे, शिंक कादमा असं चालू होतं. कुणाकुणाला कुत्र्या-मांजरांची ॲलर्जी असते. त्यांच्या केसातल्या रेणूंचं त्यांना वावड. शेंगदाण्याची ॲलर्जी तर काही वेळा अगदी प्राणावर बेतते. मर्फीचा काय